गोदातीरी वसलेल्या गंगागिरी महाराज यांच्या सरला भेट इथून दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली आहे। 200 वर्षांची परंपरा असलेल्या या पालखी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी सहभागी झालेत। श्रीरामपूर शहरामध्ये पालखीचं जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आले। श्रीरामपूरमधील थत्ते मैदानावर भक्तिमय वातावरणामध्ये पहिला रिंगण सोहळा पार पडलाय। यावेळी श्रीरामपूर नगरी हरिनामाच्या रंगामध्ये न्हाऊन निघाल्याचंही पाहायला मिळालं। आता आपले जवळजवळ 13 मुक्काम आहेत। 14व्या दिवशी आपण पंढरपूरला पोहोचतो, अष्टमीला पोहोचतो। अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी अशा प्रकारे 4-5 दिवस आपण पंढरपूरला असतो आणि खूप सुंदर अशा प्रकारचा सोहळा पार पडतो। जसं या वारकऱ्यांची व्यवस्था सरकारने खूप चांगल्या प्रकारे केली, महाराष्ट्र सरकारने,